श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी सकाळी दुकानात 10 वाजता आली आहे. हा कालचा एवढा पसारा आहे. आधी तो मी हा सर्व आवरेल, मग कामाला सुरुवात होईल. कारण की पसारा असला की काम अजिबात सुचत नाही. सर्व साड्या वगैरे साड्या दाखवायचं पण असतं, त्याच्यामुळे पसारा होतच राहतो. ब्लाऊज शिवायचं, कटिंग करायचं, त्यात मग दरवेळेस आवरून ठेवायचं म्हटलं की थोडंसं मग त्याच्यातच टाईम जातो. त्याच्यामुळे मी म्हणजे फक्त सकाळीच जेव्हा मी दुकान ओपन करते तेव्हाच आवरते. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच आवरते, दिवसभरात नाही आवडत. साड्या बघायला बाया येतात, त्यांना दाखवण्यामध्ये साड्यांचा पसारा होतो. परत ते ब्लाऊज कोणाकोणाचे अर्जंट द्यायचे, कॉल आला की पहिले ते काढायचं, मग ते शिवायचं. सर्व व्यवस्थित असं ठेवावं लागतं सर्व. हा सर्व पसारा आवरल्याशिवाय पण कामं अजिबात म्हणजे हे की नाही, पसारा असल्यावर काम करायला असं हे नाही होत. पूर्ण अस्तर हे काढा, चिंध्या, ते ब्लाऊज कट करतो त्यांच्या, ते सर्व असं. तुम्ही कशी करता तुमच्या दुकानाची सुरुवात? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तसं तर खूप म्हणजे रेग्युलर असं नाही का, रोज दिवसभरात जेवढं पण असतं, रील, हे लेस, परत मापाची वही, ते सर्व असं हाताशीच लागतं. मांडणी आहे माझी, पण मांडणीपर्यंत जायपर्यंत मला तेवढं हे नसतं. मी तिथंच जागच्या जागी मला सोयीस्कर पडलं का तिथेच ठेवून देते मी सर्व रील वगैरे. परत कस्टमर पण येतात, रील मी अस्तर, फॉल, रील वगैरे सर्व विकते, त्याच्यामुळे तेही गिऱ्हाईक येतात. ते मांडणीत ठेवा, परत काढा, खूप हे होऊन जातं. परत एवढं सर्व रचायचं, परत तेच असल्यामुळे ना खूपच अस्ताव्यस्त पसारा होऊन जातो माझा. मध्येच एखादी क्लायंटचा फोन आला की ताई आम्हाला हे ब्लाऊज उद्या अर्जंट पाहिजेच आहे, तर मग ते करून द्यावं लागतं. असं तुमच्या बाबतीत पण घडत असेल, हे की नाही? आपण म्हणजे नियोजन केलेलं असतं की आज मला यांचे ब्लाऊज द्यायचे, पण अचानकच एखाद्या क्लायंटचा फोन येतो की ताई मला उद्या अर्जंट ब्लाऊज हवं आहे, तर आपण ते सोडून, हातातलं काम सोडून मग ते काढतो, परत कटिंग करतो. त्याच्यामुळे पण खूप म्हणजे नाही का, हातातलं काम सोडावं लागतं आणि नवीन हे करावं लागतं. रोजचे एवढे आणि कटिंगचं एवढी घाण होते ना दुकानात. बाकीची जी दुकानं असतात ना, त्यात एवढी काही घाण नाही होत, पण टेलरिंग व्यवसायामध्ये ना खूपच घाण होते. ते चिंध्या, ते कटिंग वगैरे, ते सर्व बारीक बारीक, खूप इतका सर्व पसारा होऊन जातो ना, काय सांगू. सर्व परत मग हे चिंध्या मी सांभाळत नाही बसत. मी पहिले खूप म्हणजे नाही का, मोठे मोठे जे तुकडे कटिंगचे उरलेले राहतात ते सांभाळून ठेवायचे, पण आता नाही ठेवत. कारण की ना एवढे जमा होऊन जातात ना, आपण म्हणतो की नंतर याचं काहीतरी करू, हे करू, बॅग शिवू किंवा पर्स शिवू किंवा देवासाठी कपडे शिवू, पण नाही, अजिबात जमत नाही. ब्लाऊज शिवायलाच टाईम नाही राहत. ब्लाऊज म्हणजे इतका बिझी शेड्यूल होऊन जातो की ते इतर गोष्टी करायला टाईमच नाही मिळत. तुमच्यासोबत पण होत असेल असं, हे की नाही? की आपण खूप विचार करतो की हे चिंध्या सांभाळून ठेवू, हा कपडा खूप छान आहे, हा ब्लाऊजचा उरलेला पीस खूप छान आहे, याचं आपण काहीतरी बनवू. जीव अडकतो, पण मग आता नाही अडकवत मी जीव. हे बघा किती छान असं मस्त, म्हणजे एवढं पण छान नाही आहे, पण बऱ्यापैकी ठीक आहे, असं मस्त आवरलेलं.
माझे 2 मशिनी आहेत. अजून 3 मशिनी आहेत. एक पिको फॉलची, एक आधीची जुनी. ती मी बाकीच्या वरती घरात ठेवल्या. एकच ठेवलं कारण जागाच नाही पुरत. आधी देवाला दिवा नाही लावत मी. कारण कपड्या चिंध्या नको, उगाच रिस्क नको घ्यायला. आणि अगरबत्ती पण मी फक्त ओवाळून घेते. मी कलश मांडलाय देवीचा. परत माझे जे पण टेलरिंग मटेरियलचं सामान आहे त्याची पण पूजा करते. परत साड्यांची पूजा करते आणि मेन म्हणजे माझी मशीन की जिच्यावर आपण पैसे कमवतो. असं सर्व माझं सकाळी दुकानात आल्याबरोबरचं पहिलं हे काम असतं. नंतर मग मशीनवर बसायचं. देवाचे आभार तर रोजच मानले पाहिजे. देवाचा नमस्कार रोजच केला पाहिजे. आता मी हे असं सर्व करून मग मी ब्लाऊज शिवायला बसते. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.